तेव्हा सेवा नाही म्हणून किंवा दवाखाना नाही म्हणून डोळ्याचा आग्रह होऊ नये आणि यासाठी रुग्णालय घेण्याचा पुरावा कमी चालू आहे. आणि आज 1,80,000 लोकांचं ऑपरेशन झाले ते केवळ तुमच्या विश्वासामुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या श्रद्धेमुळे. त्यामुळे एकदा मी सर्वांना जोरदार काढावं स्वागत करतो. जे काम आहे ते काम आहे ना फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतभर माहीत आहे. त्या केशवाची जोडणी साहेबांची चिरंजीव त्याची पूर्ण परिवार तिथे काम करतात. मानाचा म्हणून बोलला मला सांगायचं एकच आहे की आपल्याला आपण सुद्धा आपली सुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी एवढं काम केलं, आपली सुद्धा जबाबदारी तेवढीच मोठी वाढलेली आहे की आपण आता 40 वर्षाची काळजी घ्या. त्याचं काळजी घेऊन नाही औषधं टाका, डोळ्यात टाका, काही वाटलं तर थंडी ताप आल्या डोळ्यात औषध दाखवल्या. आणि हे जे तुम्हाला कार्यक्रम 2 तारीख, 9 तारीख, 23 तारीख, 14 तारीख लिहून ठेवा. त्या तारखेला तुम्हाला ते आहे येताना तुमच्या गावाची आजोबाजोबा आहेत, तुमची जी वय, तुमचे जे मित्रपरिवार, तुमच्या घरातले कुटुंब आहे तुमच्यासारखे ज्यांना डोळ्याला दिसत नाही किंवा डोळ्याला कमी दिसतं अशा लोकांना सुद्धा घेऊन त्यांची ऑपरेशन करणं, तपासणी करणं हे सुद्धा आपलं जबाबदारी आहे. कारण त्यांनी जे वाट दाखवली त्या वाटेत जायचं आपल्याला, तर त्या वाटेमुळे बऱ्याच जणांना धरती प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आमच्यातर्फे, हा दवाखाना तुमचा झालेला आहे. आता तुमचा आहे, हा तुमचा दवाखाना तुमचा की नाही झाला की तुमचा दवाखाना, आता आपण जाणार म्हणजे तुमचा दवाखाना. तर तुमची जबाबदारी आहे की घरी गेल्यानंतर त्या फाईलवर जे जे लिहिलं ते नातवाला किंवा सुनाला किंवा बायकोला किंवा भावाला जोरात वाचायला सांगा. मी त्याची सगळी माहिती दिली आहे तुम्हाला सांगितली असताना. ती माहिती वाचायला सगळ्यांनी तुमची काळजी घेतली. घरचे लोक काळजी घेतली म्हणजे तुमचं अर्ध काम झालं. तुम्ही सुद्धा काळजी घेतला तर डोळे चांगले राहू शकतात. त्यामुळे तुम्हाला कॅलेंडर दिलं आहे. कॅलेंडरमध्ये सुद्धा प्रत्येक पानावर डोळ्याची माहिती दिली आहे. ते सुद्धा वाचायला सांगा जेणेकरून तुम्हाला डोळ्याचा अर्धा डॉक्टर झाला होणार तुम्ही. म्हणजे तुम्हाला सगळी माहिती राहील. मग काच बिल जातं कुठे जायचं, मोती बिल जातं कुठे जायचं, चष्मा काढायला कुठे जायचं, नंबर काढायला कुठे जायचं, डोळा कसं तपासायचं, कधी तपासायचं हे तुम्हाला कळेल. त्यामुळे वर्षातून एकदा डोळे प्रत्येकाने तपासायला पाहिजे. हा एक सिद्धांत आहे. जसं वर्षाला पंढरपूरला जातो की फेरी करला आपण, तसं आपले डोळे वर्षातून जर तपासले तर आपले डोळे चांगले राहतात. त्यासाठी प्रत्येक डोळे तपासून घेणं गरजेचं आहे. आणि या डोळ्या तपासणीसोबतच इतर जे डोळ्याचे आजार आहेत, ज्यांना काचबिंदू असेल, ज्यांना दृष्टीदोष असेल, चष्माचा नंबर असेल किंवा आणखी डोळ्याचा कुठला आजार असेल तर तो सुद्धा तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे. पण त्याच्याशिवाय तुम्हाला चांगलं दिसू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही ते डोळ्याची काळजी घ्यावी एवढे तुम्हाला या ठिकाणी मला सांगणं आहे. आज विनंती सुद्धा आपल्याला करणार आहे. आपण इथं आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यापुढील काळासुद्धा मध्ये आपलं गाव अंधमुक्त करायचं. अंधमुक्त म्हणजे काय की आपल्या गावामध्ये एकही माणूस तुमच्यासारखा केवळ पैसा नाही किंवा केवळ सेवा नाही किंवा सुविधा नाही म्हणून इथं आला नाही किंवा डोळे तपासून असं राहू दे. तर सगळ्यांनी आपले डोळे तपासून घ्यायचे. याच्यानंतर जर तुम्हाला त्रास झाला तर ते येऊन कसंही तपासेल. राहिलेले जे माझ्या जो आहेत वाढ बघत असेल, त्यांचे मुलं बघत नाहीत किंवा त्यांचे सुना बघत नाहीत किंवा घरचे बघू शकत नाहीत, पैसा नाही, त्यांच्या काही अडचणी आहेत, बस नाही जायला, बसनं जाणं होत नाही, असे जे लोक आहेत त्यासाठी तुम्ही दोंडगे परिवाराच्या वतीनं जे अभियान सुरू केलं त्या अभियानात तुम्ही सहभागी होऊन दाखवा देऊ शकता. हे एवढं सांगा की यासोबत तुमचा दुसरा डोळा सुद्धा तुमचा मोतीबिंदू झालेला असेल तर तुम्हाला दुसऱ्या डोळ्याचं सुद्धा ऑपरेशन करायचं तर 40 दिवसात तुम्ही दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकता. ज्यांना लेन्स भारीची पाहिजे त्यांना लेन्स भारीची सुद्धा मिळेल. चांगली जी उत्कृष्ट क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी सुद्धा लेन्स तुम्हाला मिळेल. तुम्हाला जे लेन्स आहे ते सगळ्यांना कॅम्पमध्ये जे वापरतील त्यासाठी वापरतात. आणि ज्यांना आणखी याच्यापेक्षा जर भारीचा चष्मा, भारीचा ग्लास किंवा भारीचा लेन्स वाटतील त्यांना तसं घेऊ शकता. त्यासाठी सुद्धा तुम्ही दखल करायचं. सगळे दोंडे साहेब दोंडे साहेब तोंडली. तर त्यासाठी मला एकच सांगणार आहे की तुम्हाला जे काही डोळ्याचा आजार आहे ते त्यासाठी त्यांनी जे प्रयत्न करत आहेत, त्यांनी जे मदत करत आहेत, त्यांनी जे सहकार्य करत आहेत, कोणी कुणाला करते आजकाल. आपला मुलगा आपल्याला मदत करत नाही, आपली सून मदत करत नाही किंवा भाऊ मदत करत नाही, नोकरीवाले मदत करत नाही, पैशावाले मदत करत नाही. पण दोंडे साहेबांचं उदात्त हृदय किंवा उदात्त हेतू किंवा त्यांचं जे मोठेपण आहे किंवा त्यांनी जे सेवा धर्म पत्करलेला आहे त्यामुळे शक्य आहे. नाहीतर मला वाटतं की आमच्यासाठी सुद्धा आमच्या वडिलांना लवकर बघत नाही. तुमच्या मुलाला तुमचे मुलं किंवा तुमचे भाऊ किंवा तुमचे घरातले तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणजे दवाखान्यात जायचं म्हणजे खर्च आहे. 400-500 रुपये जाण्याला खर्च लागतो. इथं राहायचं म्हणजे 1000 रुपये खर्च आहे. ऑपरेशन करायचं म्हणजे 5-10 खर्च आहे. बाहेर कुठेही एवढं खर्च करायची माझी ताकद नाही किंवा माझी तयारी नाही किंवा माझी मानसिकता नाही आजच्या काळामध्ये. त्यामुळे धोंडगे साहेबांनी जे काम करतात खरोखरच एक फार मोठं काम त्यांच्या हातून होतं. आता पण कुठल्या महाराष्ट्रातल्या आमदारांनी म्हणाला म्हणजे आमदार सुद्धा नाही सर होणारे आमदार आहे समजा तर त्यांनी कुणी केलं नाही पण ते धोंडगे साहेबांनी करत आहे. आणि खरी सेवा हीच आहे. ही सेवा जर केलं तर खरी सेवा आहे. कारण दुसरी सेवा काय किती जरी केलं तरी कमी आहे. पण ही सेवा जी केली ती खरोखर एक फार मोठी सेवा त्यांनी करत आहेत.
त्यांना आपला सगळ्यांचा आशीर्वाद नेहमीच राहील. मला विश्वास आहे आपण परत आपल्या रुग्णालयात या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी जे सर्व त्यांच्यासोबत आलेले सत्कार आहे आणि ज्यासोबत आलेले जे कार्यकर्ते सर्व एकच विनंती की आपण आपल्या गावामध्ये एकही माणूस न तपासता याची काळजी घ्यावी. कारण परत ही वेळ नाही ही एक मोहीम आहे. मोहिमेच्या माध्यमातून तुम्हाला ऑपरेशन करायचे या रुग्णालयात कालपासून तुम्ही आल्यानंतर जे काही सेवा देण्याचे प्रयत्न आम्ही केले आमचे कर्मचारी कुठं चुकून बोलले असतील राबवले असतील काही असं त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि या रुग्णालयात जास्तीत जास्त सेवा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. एवढं करत असताना कुठं जर चुकलं तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा. चांगलं झालेल्या लोकांना सांगा एवढं तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.